8 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे बॅटिंग टीमने केली आहे. दशरथ यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि 8 धावा धावफलकावरती. एट रन्स ऑन दी स्कोर. 8 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं जास्त वेळ घेते. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. आता लॉंग ऑफचे जे खेळाडू ते खूप स्ट्रेट आलेत. यावेळेस हवेत बॉल. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोर्ड. पहिली सफलता. दशरथ यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट. इनॅट नंबर 3 दर्शन मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. चला थोडंसं लवकर जरा दर्शन विनंती आहे. आठ धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर दर्शन मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती. वेल जज कॅच. ऑस्ट्रेलियन अंदाजामध्ये रिव्हर्स कपने हा झेल टिपलाय. आली सफलता. विकेट. चला नवीन बॅटर थोडस वेगाने मैदानावरती. चला विनंती आहे. देवपी संघाला दुसरा धक्का लागला आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. बॉलर ऑन ए विकेट हॅट्रिक. समोर लाईट बंद करा विनंती. गाडीची बाईक. पुढचा बॉल फुलटाच होता. यावेळेस बॉल जाईल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा खूप वेगाने प्राप्त झाल्यात. डीप मधून रॉकेट थ्रो आला परंतु 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. इतक्या थंडीमध्ये खरं तर मॅच खेळताना तुम्हाला शरीर थोडंसं गरम ठेवावं लागतं आणि खूप कठीण आहे इतक्या थंडीमध्ये ठेवणं. खरं तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा विंटर सुरू असतो आणि तिकडे ज्यावेळेस थंडीमध्ये मॅचेस असतात त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण पाहत असतो तिथे देखील खूप कठीण परिस्थिती असते खेळाडूंसाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही मॅच खेळता त्यावेळेस तुमचं बॉडी गरम राहणं खूप गरजेचं आहे या गेमसाठी. 10 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. कारण तुम्हाला बॉल अडवायचा असतो. बॅटरला बॉल खेळायचा असतो. गोलंदाजाला गोलंदाजी करायची असते. त्यासाठी शरीर तुमचं वॉर्मअप झालेलं असणं गरजेचं आहे. 10 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला बॉलला खेळलेत. यावेळेस एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल गेलाय स्क्वेअर लेग रिजनला. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु एकच धाव इथे मिळेल. पहिली धाव तुम्ही किती वेगाने धावता हे देखील महत्त्वाचं मैदानावरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बारा धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म वर द विकेट. ऑन साइडला शॉर्ट आर्म जॅक पुल केले बॉलला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
13 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ द 2 विकेट. लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस देखील अपील झाली होती पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळली. डॉट बॉल असेल. 13 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ द 2 विकेट. तेरा धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस इन फील्डला क्लिअर केला. फटका चांगला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले होते. 2 धावांचा प्रयत्न आहे. पडझड मैदानावरती झाली आहे परंतु 2 धावा येथे देखील प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा येथे प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती 16 रन्स ऑन दिस स्कोर. 16 धावा धावफलकावरती आहेत. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16. समन डिलिव्हरी. बॉल थोडासा खाली राहिला आहे आणि इथे एक धाव प्राप्त होईल बाईच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत 17. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. चला स्पीडअप अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपल्याला विनंती आहे स्पीडअप करा. किंग 11 वडाचे वाडी संघ आपण स्पीडअप करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती. अचूकता पाहायला मिळते झेलमध्ये. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट. सेव्हन्टीन लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला थोडीशी घाई करा. घाई करणं अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. राईट आर्म राउंड द विकेट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 19. 19 लॉस ऑफ द 3 विकेट. 19 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील बॉल थोडासा लो राहिलाय. धावेचा प्रयत्न आहे परंतु धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल. 19 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल. यावेळेस हलकीशी अपील पंचांकडे परंतु एका धावेचा प्रयत्न आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव पूर्ण झाली. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. विकेट. चला नवीन बॅटर लवकर चला विनंती आहे. थोडस वेगाने चला.
चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त विलंब लावू नका. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. वीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक. आणखी एक बॉल इथे डॉट आला. एकच बॉल शिल्लक राहिलाय आता. षटक क्रमांक 3 मधला शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल, शेवटचा अधिकृत बॉल शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून मस्तक दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहेर आणि धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 25 धावेचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 25 इज द टार्गेट. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. देवपे संघ जास्त विलंब लावू नका. आम्ही देवपे संघ आणि किंग 11 वडाचीवाडी संघ आपण त्वरित आपली ओपनिंग पेअर मैदानात पाठवायची आहे. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. आम्ही देवपे ओपनिंग पेअर पाठवून द्या. किंग 11 वडाचीवाडी. 25 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 25 धावेचे टार्गेट सेट झालेलं आहे. 25 धावसंख्येचं लक्ष. यानंतर ड्रॉ होईल. हा सामना वगळता अजूनही 3 मॅचेस पेंडिंग आहेत. 12:40 स्थानिक वेळ. श्री गणेश तोंडली, काकडपाडा आणि त्याचबरोबर जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे आणि ऑनगोइंग मॅच मधील विनर अशा 4 चिठ्ठ्यांचा समावेश या ड्रॉ मध्ये. मी विनंती करेल चारही संघाचे प्रतिनिधी आपण लगेचच या. तोंडली, काकडपाडा आणि कोरावळे संघ कर्णधार या लगेचच आपण ड्रॉ कव्हर करणार आहोत. तोंडली संघ कर्णधार, काकडपाडा संघ कर्णधार आणि कोरावळे संघ कर्णधार आपण लगेचच या. यानंतर लगेचच ड्रॉ केला जाईल. 25 टू विन. 25 धावेचं लक्ष. निर्णायक द्वितीय सत्राला झालेली सुरुवात. फिल्डिंग लगेचच सेट करा. आम्ही देवपे. चला इमिडिएटली या संघ प्रतिनिधी पहिला बॉल पडायच्या आत यायला हवेत. तिन्ही संघाचे प्रतिनिधी. बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी. अंडर फ्लडलाइट क्रिकेट 25 धावेची आवश्यकता विजयाकरता. किंग 11 वडाचीवाडीला कोरावळे संघ कर्णधार उपस्थित. काकडपाडा संघ कर्णधार उपस्थित. तोंडली टीम आपण या. चला लगेचच ड्रॉ आपण कव्हर करत आहोत. 25 धाब्याचे टार्गेट सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. पहिला बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा धाब्यांना डाव सुरू झालाय. किंग 11 वडाचीवाडी क्रिकेट संघाचा ड्रॉ आपण कव्हर करत आहोत. यानंतर होणारा सामना लगेचच आपण कव्हर करणार आहोत. 3 ओव्हरची मॅच असेल. मिस टाइम. पूलचा फटका फसलाय आणि पहिला धक्का किंग 11 वडाचीवाडीला. माघारी परत आहेत जनार्दन. बिग फिश कॉट इन द नेट.
काकडपाडा अगेन्स्ट तोंडली आणि तदनंतर ऑनगोइंग मॅच विनर अगेन्स्ट जय बोलेना स्पोर्ट्स कोरावळे. सो कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा काकडपाडा आणि त्याचबरोबर तोंडली. लगेचच टॉस केला जाईल, लक्ष सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. काकडपाडा संघ कर्णधार आणि तोंडली संघ कर्णधार या टॉस करता. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. समोरचे प्रेक्षक थोडे बाजूला व्हा. स्वीप केलाय बॉल, स्कोर लेगला कॅच ड्रॉप. फार कमी वेळ त्या क्षेत्ररक्षकाकडे होता, कमी कालावधी होता, मात्र रिॲक्शन हवी तशी प्रॉपर आली नाही. एक सिंगल धाव, धावसंख्या 2, 25चा पाठलाग सुरू आहे किंग 11 वडाची वाडी क्रिकेट संघाकडून. तोंडलीनं जिंकला टॉस, काकडपाडानं जिंकला टॉस आणि तोंडलीला इन्व्हाइट केलंय ते फिल्डिंगसाठी. येस इट इज. एक सिंगल धाव मिळेल का प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र ती सिंगल धाव मिळाली नाहीये. फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 2 धावा, 23 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. काकडपाड्यानं टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय, तर फिल्डिंगसाठी तोंडलीला इन्व्हाइट केलं. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत. एक सिंगल सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होताना दिसेल. 2 धाव्यांच्या साडनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावर. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण मॅच मध्ये 14 चेंडू आणि अजूनही 21 धावेची आवश्यकता. 21 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी इन रिमेनिंग 14 बॉल्स. मिस टाइम, झेलची संधी आणि संधी गमावली आहे. दशरथ कडून झाली आहे ती गोडचूक. मिळेल ती एक सिंगल धाव. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानात बघत आहोत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या साईडनं धावसंख्या 5 ऑन बोर्ड. पंचतारांकित 5 धावांमध्ये मार्गस्थ झालेले धावफलक किंग 11 वडाची वाडी क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर आले, स्लॅश केलाय बॉल. थर्डमॅनचा फिल्डर अगोदरच कोसळलाय. एक सिंगल मिळेल आणि या सिंगल धाव्याच्या सोमेत षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. सुरेश जमदार यांचा जबरदस्त स्टार्ट. 25 धाव्याचं संरक्षण सुरू आहे, मात्र पहिल्या षटकात इफेक्टिव्ह कामगिरी विथ द बॉल त्यानं केलेली आहे. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. समीकरण मॅच मध्ये 12 चेंडू, 19 धाव्याची आवश्यकता. अधिकचा वेळ नकोय. टाइम वेस्ट करू नका, सूचना लक्षात घ्या. लगेचच फिल्डिंग सेट करावी लागेल. बारा चेंडू 19 धावा. समीकरण दशरथ अर्थातच बंटी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 19 धावा हे समीकरण. मॅच स्टिल ऑन. संधी दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच रेडी राहा. काकडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट तोंडली. यानंतर होणारा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. 12 बॉल, रनसभेत 19. सुरुवात अपेक्षित आहे दुसऱ्या षटकाची लगेचच. दशरथ जास्त वेळ आपण घेऊ नका. बघा पहिला चेंडू बरोबर 12:42 ला पडलाय. 5 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत पहिलं षटक टाकण्याकरता. बघा अधिकचा वेळ तुम्ही घेताय तर तुम्हाला मात्र एक एक्स्ट्रा प्लेयर इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. पहिला बॉल क्रॉस बॅटेड फटका. फिल्डर फंबल झालेले आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. वेल एफर्ट इन टू द डीप मिड विकेट एरिया मिळताना दिसत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावर. 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत. त्या ठिकाणी 17.
ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये सॉफ्ट बॉटम हँड पाठमोऱ्या परिस्थितीत फिल्डर बॅकअप जोपर्यंत केलं जाईल दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल डबलनं सध्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती साकारत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल आणि त्यांची सोबत देत असताना राजेश. पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. हळूहळू भागीदारी या दोन्ही फलंदाजांनी आता रचलेली आहे. धावसंख्या 10 चेंडू आणि 15ची आवश्यकता. जास्त वेळ घेताय डीजे. जरी बंद पडला असला तरी देखील तुम्हाला स्पीडअप द्यावा लागेल. ऑन साइडला टर्न करण्यात आला. एक सिंगल. फिल्डर थोडे दूर आहे. दुसरी धाव बनेल एसिडीज. मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. 2 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळेल ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाफलकावर. 9 चेंडू 13 धावा समीकरण. सलगच्या 3 चेंडूवरती तिसऱ्यांदा दुहेरी धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ रनिंग बिटवीन द विकेट किती सुंदर आहे याचा अनुमान आपल्याला येईल, याचा अंदाज आपल्याला येईल. चांगलं कॉलिंग विथ कोऑर्डिनेशन फ्रॉम बोथ बॅटर्स. 9 चेंडू 13. शफल झाले. पोझिशन बनवली. बैठक स्ट्रोक. बॉल चालला स्क्वेअर लेगला. सीमा रेषेच्या दिशेनं. चौकार. 4 धावा. गुड शॉट. कमी गतीने टाकलेला बॉल मात्र लाईन लवकर पिक केली. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. चौकारी वसूल केला फलंदाजानं. 4 धावसंख्या 16. 8 चेंडू आणि 8 चेंडूत आता 9 धावेची आवश्यकता. 8 बॉल 9. यानंतर होणारा सामना रेडी राहत तोंडली आणि काकडपाडा. तदनंतर ऑनगोईंग मॅच मधील विनर त्यांच्या अगेन्स्ट टीम फाईट बॅक करेल जे बोलिना स्पोर्ट्स कोरावळे. आजची तिसरी रजनी. मस्त परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा. 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 9. लेटकट. थर्ड मॅनला फिल्डर आणि त्यानं पकडला झेल. याचबरोबर महत्वाचा मोहरा आता गारद होतोय. फलंदाज बाद. 16ला दुसरा झटका. अशोक माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट कॅमे त्यांचा इम्पॉर्टंट राहिला मात्र ओव्हर द हेड ऑफ थर्ड मॅन हेड खेळण्याचा प्रयत्न तो फसला. अशोक फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. बेग युअर पार्डन. माघारी परतताना पाहायला मिळतात त्या ठिकाणी राजेशचं अधिराज्य रॉनी या मॅच मध्ये संपलेलं आहे. 7 बॉल 9 धावा. आता हा चेंडू निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी. क्रुशियल मुवमेंटला इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंटला विकेट आलेली आहे जी नितांत गरजेची होती, आवश्यक होती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 9 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 9. थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित. दशरथ अँड ऑल आर्मी. आम्ही देवपेकर देवपे. 7 चेंडू 9 धावा. डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉल. क्रुशियल मुवमेंटला एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पुढे पोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. ती स्कोरबोर्डवर सध्याच्या घडीला 17 धावा. 7 चेंडू आता 8ची आवश्यकता. बोलस बॅक ड्राईव्ह वेगवान फटका आहे. गॅपमध्ये खेळतायत. डीजे बॅकअप साठी आले. थ्रो थोडा खराब. दुसरी धाव आणि ती पूर्ण झाली की नाही त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची प्रतीक्षा आणि एक्झॅक्टली सेफली बॉल ग्रॅब केला की नाही ते देखील पाहावं लागेल. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. आम्ही देवपेकर देवपे. क्रुशियल डिसिजन त्याच कारणासह अधिकचा वेळ आपण घेत आहोत. रनआउट साठी ऑफिशियल रिव्ह्यू. फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचे. सुरेश, दशरथ, महेश अँड ऑल टीम. ही इज गॉन. फलंदाज बाद आणि याचबरोबर आणखीन एक धक्का आता बसेल किंग 11 वडाची वाडीला. 6 बॉल 7 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे.
अंतिम षटकात सामना दाखल झालेला आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर रमेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला सामना पूर्वरत सुरू होतोय. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार झालेत. दर्शन डीजे इन ऍक्शन पाहायला मिळतील का? डीजेच्या तालावरती ते फलंदाजांना नाचवतील का? हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. 6 चेंडू 7 कंपल्सरी चेस. रंगतदार सामना सध्या रंगत असताना मंकडचा प्रयत्न, मात्र या स्पर्धेमध्ये ती विकेट आलो नाहीये. 6 बॉल 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिला बॉल आणि त्यावरती फटका फसला होता. कॅच ड्रॉप आणि क्षेत्ररक्षकाची ढसाल कामगिरी. चौकार. 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत 22-22. मॅच मधील रंगतता कमी झाली. साधा सोपा सहज झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. केतन आणि केतननं तन मन धन अर्पण जरूर केलं, मात्र त्याला धावा रोखता आल्या नाहीत. कॅच ड्रॉप. चौकार. चौकाराच्या साईडनं धावा संख्या 24. 5 बॉल 3 ची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि चेंडू हळूहळू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच इज फिनिश. सामना संपला आणि सामना किंग 11 वडाच्या वाटीनं जिंकला. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज.